या तासिकेत आपण व्याकरण अभ्यासणार आहोत. त्यासाठी थोडी रिव्हिजन करूया. प्रथम भाषा म्हणजे काय पाहावं लागेल. आपल्याला काही हवे असले किंवा काही सांगायचे असले तर आपण काय करतो? आपण मनातला हा विचार आपल्या शब्दांनी बोलून दाखवतो किंवा खुणेनी सांगतो. आपल्या मनातील विचार किंवा भावना व्यक्त करण्याचे विविध प्रकार आहेत. एका अर्थाने या साऱ्या भाषाच आहेत. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे. एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि दोन कृत्रिम किंवा सांकेतिक. भाषा हा शब्द भाष या संस्कृत भाषेपासून आला असून याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. आपल्या निरनिराळ्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या ज्या सांकेतिक खुणा ठरवल्या आहेत त्या खुणांनी आपण आपले लेखन करीत असतो. त्याला लिपी म्हणतो. यातील प्रत्येक खुणेला अक्षर असं म्हटलं जातं. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. आपण जी लिपी वापरतो ती मराठी बालबोध लिपी हिलाच देवनागरी लिपी म्हणून ओळखल्या जातं. व्याकरण आणि त्याची आवश्यकता कशासाठी? आपण जेव्हा बोलतो किंवा लिहितो तेव्हा आपले विचार इतरांना जसे कळले पाहिजेत तसेच इतरांचे विचारही आपल्याला कळले पाहिजेत. यासाठी आपली भाषा नीट विशिष्ट पद्धतीने बोलली किंवा लिहिली गेली पाहिजे, तरच ती शुद्ध ठरते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते. त्यासाठी व्याकरणाची व्याख्या पहा. भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांनाच व्याकरण असे म्हटलं जातं. 2. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. मागील वर्षी तुम्ही व्याकरणामध्ये शब्दशक्तीमध्ये अभिधा, लक्षणा, व्यंजना पाहिले आहेत. 2 काव्यगुणामध्ये प्रासाद, माधुर्य, ओज पाहिलं. तिसऱ्या प्रकारामध्ये केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य अभ्यासले. त्यात वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन करा हे पण तुम्ही शिकलात. चौथ्या भागामध्ये काळ पाहिले तुम्ही, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. पाचव्या भागामध्ये शब्दभेद आणि परिशिष्ट. 12वीत आपण अभ्यासणार आहोत वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर, समास, प्रयोग आणि अलंकार. यातील पहिला प्रकार आहे आपला वाक्यप्रकार. पान नंबर 112 काढा. पेन्सिल घेऊन बसायचं आहे तुम्हाला. वाक्यप्रकार. आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. उदाहरण दिलं आहे त्यांनी, काल खूप पाऊस पडला. हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येतं. 1. काल फार पाऊस पडला, विधानार्थी. 2. काल काही कमी पाऊस पडला नाही, विधानार्थी. 3. काल काय कमी पाऊस पडला का, प्रश्नार्थी. 4. काल कमी तर पाऊस पडला नाही ना, पुन्हा प्रश्न विचारला. 5. किती अफाट पाऊस पडला काल, उद्गारार्थी. म्हणजे असे वाक्यांचे विविध प्रकार पडतात. एकच वाक्य आपण 3 प्रकारामध्ये सांगू शकतो. यावरून आपल्या वाक्याचे 2 प्रकार पडतात. अ आहे आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्यप्रकार, 2 क्रियापदाच्या रूपावरून. अ वाक्याच्या आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचे 1 विधानार्थी प्रकार, 2 प्रश्नार्थी, 3 उद्गारार्थी असे प्रकार आढळतात. ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्ही प्रकारची असू शकतात. त्यातला पहिला आहे आपला विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हटलं जातं. उदाहरण दिलं, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. पूर्णविराम विधान केलं आपण. 2 विटू दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, विधान. 2 आहे आपला प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह पण दिलेलं असतं. 1 तू बाहेर केव्हा जाणार आहेस, प्रश्नार्थक चिन्ह. 2 तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. पुन्हा वाक्य संपल्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह जर दिलेलं असेल तर तो आपला वाक्यप्रकार मोडतो आपला प्रश्नार्थी वाक्य. तिसरा आहे आपला उद्गार वाक्य, अर्थी वाक्य.
याच्यातही वाक्य संपल्यानंतर उद्गार चिन्ह दिलेलं असतं. कधी कधी वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा एका शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह देता येतं. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. किती छान आहे हे फूल, उद्गारवाचक चिन्ह. आपण ह्या चिन्हाद्वारे हे वाक्य ओळखू शकतो. पहिलं प्रश्नार्थक चिन्हाने प्रश्नार्थी ओळखू शकतो, उद्गारवाचक चिन्हाने उद्गारवाचक वाक्य ओळखू शकतो. या प्रकारामध्ये आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात असं सांगितलं आहे. क्रियापद प्रत्येकाला माहीत आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. एक स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हटलं जातं. उदाहरण दिलं त्यांनी, मुले शाळेत गेली. 2 खेळाडू मैदानावर सराव करतात. यावरून हे वाक्य स्वार्थी वाक्यामध्ये मोडता येतं. दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा बोध होत असेल त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. त्यांनी उदाहरणं दिली आहे. ती खिडकी लावून घे, आज्ञा केली. 2 तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, आशीर्वाद. 3 देवा मला सद्बुद्धी दे, प्रार्थना केली देवाला की मला सद्बुद्धी दे. 4 कृपया मला तुझे पुस्तक देशील का, किंवा कृपया मला तुझे पुस्तक दे, विनंती केली कृपया हा शब्द वापरून. 5 विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा, उपदेश सांगितला गेला आहे की तुम्ही खूप मेहनत कराल तर चांगल्या मार्कांनी यशस्वी व्हाल. 6 इथे पादत्राणे ठेवू नये सूचना आहे. या ठिकाणी तुम्हाला पादत्राणे ठेवायची नाहीत. तिसऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हटलं जातं. उदाहरण दिलं त्यांनी. 1 परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यात काय सांगितलं तुम्हाला, कर्तव्य. 2 आज बहुतेक पाऊस पडेल, पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 3 अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो, म्हणजे ते काम पूर्ण करण्याची योग्यता त्याच्यात आहे की नाही हे सांगितलं आहे. 4 विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, इच्छा व्यक्त केली. चौथं वाक्य आहे आपलं संकेतार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल त्या संकेतार्थी वाक्य असे म्हटलं जातं. जर तरचे जे वाक्य तुम्ही शिकले आहात तेच. 1 उदाहरण दिलं त्यांनी. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. 2 मला जर सुट्टी मिळाली असती तर मी गावी येईन. इथे आपलं काय संपलं आहे, वाक्य प्रकार. खाली कृती दिली आहे तुम्हाला, ती कृती तुम्हाला सोडवायची आहे. त्याच वहीत मराठीची एक वही करायला सांगितली आहे मी तुम्हाला, ज्यात तुम्ही निबंध काल दिलेले मी शब्द सांगितलेले ते त्याच्या नंतरच ही कृतीसुद्धा लिहायची आहे.